महाराष्ट्र वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी आज आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेतली आहे। यावेळी जालन्यातील प्रलंबित असलेल्या वक्फ संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे। महाराष्ट्रात वक्फच्या 60% जमिनींवर लोकांनी अतिक्रमण केलं असून वक्फ जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही कारवाई करत असल्याची माहिती महाराष्ट्र वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिली आहे। यापूर्वी मनुष्यबळ नसल्याने कारवाई प्रलंबित राहायची, मात्र आता पुरेसं मनुष्यबळ आहे, त्यामुळे वक्फ जमिनीवर अतिक्रमण केलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल असा इशारा देखील समीर काझी यांनी दिलाय। दरम्यान जी जमीन वक्फची नाही आम्ही तिच्यावर कधीच हक्क सांगणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। जमिनी बळकावण्याचा जे प्रश्न आहे ना, ते महाराष्ट्रामध्ये जवळपास आमच्या जे काय वक्फच्या जमिनी आहेत 60% जमिनीवर इन्क्रोचमेंट आहे, अतिक्रमण केलेलं आहे लोकांनी। या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी वक्फ अधिनियमामध्ये एक तरतूद आहे, कलम 52 प्रमाणे 54 प्रमाणे त्या कायद्याप्रमाणे आम्ही कारवाई करतोय। आणि आता आमच्याकडे यापूर्वी स्टाफ नव्हता म्हणून ही कारवाई प्रलंबित व्हायची, कारवाई होत नव्हती। पण ज्यावेळेस मी मेंबर झालो त्यावेळेस फक्त 23 लोक होते वक्फ बोर्डमध्ये। आज 200 + 250 लोक आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्मचारी आहेत। त्याच्यामुळे लोकांना जे पहिले गैरसमज होता की वक्फ बोर्डाकडून कधीच काही कारवाई होत नाही, ही जमीन आपली नाही आपल्या बापाची आहे असे समजून जे बसायचे, तर ते असं होणार नाही। आता वक्फ कायद्यामध्ये आमच्याकडे भरपूर स्टाफ आलेला आहे, प्रत्येकावर कारवाई होणार आहे आणि जी वक्फची जमीन आहे आम्ही ती घेणार। आणि जी जमीन वक्फची नाहीये, लोकांमध्ये असा पण संभ्रम निर्माण होतोय की वक्फ कोणाची जमिनीवर दावा देऊ शकतो। जी जमीन वक्फची नाहीये त्या जमिनीवर आम्ही कधी हक्क सांगणार नाही आणि त्याच्यावर कुठल्याही इलिगल कारवाई करणार नाही।